तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेंढपाळ कुटुंबाचे अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वणवण भटकत होता। मात्र मंगळवार दिनांक 22 एप्रिलला दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली। बिरूने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551वी रँक पटकावत यशाचा झेंडा फडकवला। वीरदेव सिद्धप्पा ढोणे असे या पोराचे नाव असून 66 नियमित पुस्तकांचे वाचन आणि अभ्यासातील सातत्यामुळेच त्याला हे यश मिळाल्याचे त्याने या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। आमच्या पोरानं लय कष्ट केले। परीक्षेच्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती, छोटी शस्त्रक्रिया झाली होती। अशा अवस्थेत बिरूने परीक्षा दिली आणि आज निकाल लागला। पोरानं लय कष्ट केलं, आज त्याचं चीज झाल्याची भावना वडील सिद्धप्पा यांनी या प्रसंगी बोलून दाखवली। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बीरदेवने गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला। त्यानंतर त्याने पुण्याच्या COEP येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं। पुढे 2 वर्ष दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली। त्यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला। आतापर्यंत 2 वेळा परीक्षा देऊनही त्यात त्याला यश आले नाही। मात्र तिसऱ्या वेळी त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश खेचून आणले। त्याच्या या जिद्दीला MCN न्यूज मराठीचा सलाम। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी।